हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्लॉगमध्ये. आज आहे मंगळवार आणि आजपासून मी शिफ्टमध्ये जॉईन होईन. म्हणजे थोडं नाईटनंतर सुट्टी होती आणि आता आजपासून वर्किंग चालू. आज माझी सगळ्यात बोरिंग शिफ्ट आहे 2 ते 10:30. खूप म्हणजे पूर्ण दिवसच निघून जातो त्याच्यात. असं आहे. आत्ताच स्कायूला नेलं आणि बाजारमध्ये घेऊन गेलो आणि त्याला फ्रूट्स, कोथिंबीर हे सगळं आणलं. त्याचा कालपासून डोळा एक लाल झाला आहे, तर म्हटलं चला आय ड्रॉप टाकून बघूया. तो सांगतो दुखत पण नाही काय, हलकासा लाल झाला आहे. मी म्हटलं चला आय ड्रॉप पण टाकून बघू त्याच्यासाठी. असं बाहेर इतकं ऊन आहे की विचारू नका. हार्डली आम्ही 20 मिनिट चाललो असेल, 20-25 मिनिट, पण असं इतक्या गरम वाफा आणि स्किन टॅन काय बोलू नका. मला सुवर्णाचा फोन आला की तिला तू काय मिळालं, गणपती आला आज मंगळवारच्या दिवशी. अरे भेंडी मध्ये नाही म्हणजे असं गणपती सारखे आले. थांबा दाखवतो. अच्छा, गणपतीची सोन टाईप आलंय. ओके 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 ओके, चांगलं आहे. चल, शुभ आहे. गणपती आपल्याला प्रसन्न झाला आज. गणपती बाप्पा. हे आमचं ओव्याचं पाणी, ओवा करून आम्ही पितो. आज भेंडी आहे आणि काय ते दही ना, कढी. फ्रूट्स आणल्यात, पेरू आणि केळी. अरे वेसन मला हे खूप असं ब्रँडेड, तुला महाग नाही वाटत? 80 रुपये. अरे पण तुला पॅकेट मधलं लागतं, सुट्ट तू घेत नाही. एकच ब्रँड होता त्याच्याकडे. अर्धा किलो. ज्यानू काम त्यानू. एक तर तुमचे लाड आहेत, तुम्हाला पॅकेट मध्येच पाहिजे. सुट्ट बेसन तुम्ही घेत नाही, तर मग कसं होणार? मग तुम्हीच आणायचं. लसूण दे. पूर्ण लसूण सोलायचे की थोडेफार? ओके. एवढे जास्त लसूण सोलायला आज टास्क दिलाय मला. चला या. हे आलंय सिनू, आलाय सिनू आणि स्कायू आलाय तिकडे. तर इकडे कढी भात आणि मस्त खमंग अशी माझी फेवरेट भेंडी. जरा या खायला. बघा सिनू आलं, सिनू आणि हे आलं. हेलो गाईस. हा चल, ठेव. कुठे ठेवतो आपण? आणि लॉक लाव, तिथे कडी लाव. चला जा. हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही? होप सो खूप छान असतील आणि मी पण खूप छान आहे. सो खूप दिवसांनी मी ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसत असेल. ॲक्च्युली आता आधी संध्याकाळ आणि स्कायूनी मस्त नाश्ता करून तो त्याच्या आजी आजोबांकडे वरती गेला आहे. सो मी अभिचा एवढा मेसी झालेला वॉर्डरोब, म्हणजे बघा ह्यातली सर्व कपडे आहे ना, हे थोडे, हे बघा पाठी कपडे केवढे, एवढे सारे कपडे आहे त्याच्याकडे. आणि तरी तो बोलणार माझ्याकडे कपडेच नाही. हे बघा केवढे सारे कपडे आहे त्याकडे. आणि ह्याच्यामध्ये मी एवढं त्याचं वॉर्डरोब आहे ना साफ करते, नीटनेटकं ठेवते, बट तो एक शोधायला जातो आणि पूर्ण काढतो. सो आता मी विचार केला त्याचा वॉर्डरोब आवरायचा, तेच करते. आणि हे बघा डॉक्टरचे फाईल्स वगैरे. ॲक्च्युली हे सगळं मी नीट ठेवलेलं. हे स्कायू सगळं आहे ना, सगळं काढतो. त्याच तुम्हाला दाखवते अभिचा वॉर्डरोब मी किती नीट ठेवणार. आणि मग नंतर थोड्या दिवसांनी मी तुम्हाला दाखवेल अभिचा, 2-3 दिवसांनीच दाखवेल अभिचा ना वॉर्डरोब कसा झालाय. सगळं एवढा मेसी झालाय ना. हे बघा कुर्ता वगैरे आहे ना, गणपतीमध्ये दिवाळीला घातलेलं सगळं तसा घेतो की टाकतो. आणि वरून मला बोलतो की माझा वॉर्डरोब साफ करत जाऊ नको, मला भेटत नाही कपडे. हे तर मी फर्स्ट टाइमच ऐकलंय की असेच कपडे टाकल्याने लवकर भेटतात. हे बघा केवढे सारे कपडे.
चला आता मी फटफट त्याचं नीटनेटकं करते वॉर्डरोब. हे बघा मी अभिचं मस्त असं वॉर्डरोब लावलंय. आता तुम्ही बघू शकता किती क्लीन अँड क्लिअर आहे सगळं. आणि तुम्ही फक्त 2 दिवसांनी बघा, 2 दिवसांनी फक्त हे वॉर्डरोब बघा की कसं असेल. आणि प्लीज बोलते, कमेंट करून नक्की अभिला सांगा की वॉर्डरोब एकदम व्यवस्थित ठेवायला. आता किती छान असं मस्त वाटतं, सॉर्टेड वाटतं एकदम की रोजचे टी शर्ट्स तिथे, बाहेर जायचे टी शर्ट्स तिथे, शर्ट्स तिथे, टॉवेल्स तिथे. आणि ह्याच्या पाठी आहे ते जीन्स आणि ट्रॅक पॅन्ट. आणि हे त्याचं ड्रायर. आणि हे त्याचे क्यूटचे स्कायूचे आमचे टेडी. त्यांना जागा नव्हती म्हणून मी त्याला तिथे अटकवलं. आणि एक रॅबिट स्कायूनी हे करून टाकलाय, पाडलाय. सो असं मस्त असं अभिचं वॉर्डरोब आता मस्त असं दिसतंय. पण तुम्ही 2 दिवसामध्ये, फक्त 2 दिवसामध्ये बघा की अभिचं वॉर्डरोब कसं असं. आणि नक्की कमेंट करून त्याला सांगा की वॉर्डरोब नीट ठेवायला. अभिचा मेसेज आलेला की आहे ना आपण भाजी घ्यायला जाऊया. तो ऑफिसमधनं येतोय. सो मला बोलला की आपण भाजी घ्यायला जाऊया, कारण की आहे ना जोगेश्वरी स्टेशनला आहे ना भाजी खूप स्वस्त भेटते आफ्टर 9 o'clock. तर मी नेहमी 1 वीकची वगैरे घेऊन ठेवते. तो आता मी पटपट रेडी होते आणि जाते.